मुंबई महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीसाठी जे उमेदवार रिंगणामध्ये आहेत त्याच्यात सर्वात श्रीमंत उमेदवार कोण ठरलेले आहेत तर ते आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर. मकरंद नार्वेकर यांची जाहीर संपत्ती ही 124 कोटी रुपयांची आहे. आता हीच केवळ धक्कादायक बाब नाही आहे, तर धक्कादायक बाब ही आहे की 2017मध्ये त्यांची जाहीर संपत्ती ही 6.32 कोटी रुपये होती. म्हणजे एका टर्ममध्ये मकरंद नार्वेकर यांची संपत्ती तब्बल 20 पटींनं वाढून 124 कोटी रुपयांच्या घरात पोहोचलेली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भोवतीचे वाद या संपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप पाहायला मिळाले. एकतर ते स्वतः आरोच्या ऑफिसमध्ये उपस्थित होते, पक्षाचा प्रचार करतायत, विधानसभा अध्यक्ष असून त्यांच्या घरामध्ये जो भाजप एरवी घराणेशाहीच्या आपण विरोधात आहोत असं सांगतो, 3 तिकीटं देण्यात आलेली आहेत. आणि आता त्यांचे भाऊ मकरंद नार्वेकर हे सर्वात श्रीमंत उमेदवार या BMC निवडणुकीमधले ठरत आहेत. आता एकच चार्ट बघा फक्त. मकरंद नार्वेकर हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर 2012मध्ये त्यांची संपत्ती होती 3.67 कोटी, 2017मध्ये झाली ती 6.32 आणि आता तिसऱ्या टर्मवेळी त्यांची संपत्ती 124 कोटी रुपये झालेली आहे. 47 वर्षांचे आहेत मकरंद नार्वेकर आणि अजून एक त्यांच्या शपथपत्रामधली उल्लेखनीय बाब ही आहे, ऑक्टोबर 2022 ते नोव्हेंबर 2025. आता हा काळ पण बघा, बरोबर ज्या काळामध्ये शिंदेंचं सरकार आलेलं होतं, ऑक्टोबर 2022 ते नोव्हेंबर 2025 या काळामध्ये मकरंद नार्वेकर यांनी अलिबागमध्ये तब्बल 27 भूखंड खरेदी केलेले आहेत, हे त्यांनी शपथपत्रामध्ये दिलेलं. आता याबद्दल जेव्हा टाइम्सच्या पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा मकरंद नार्वेकर यांचं काय उत्तर होतं की आम्ही प्रत्येक गोष्ट जी आहे ती ॲफिडेविटमध्ये दिलेली आहे आणि हे जे आहे माझ्या संपत्ती वाढीचं उदाहरण हे इंडिया शायनिंगचं उदाहरण आहे असं ते म्हणतायत. म्हणजे त्यांचे एक्झॅक्ट वाक्य काय आहेत ते बघा. Everything is shown clearly in my affidavit. I would only like to say that this is a live example of India shining under the Narendra Modi government for the past decade. We are today the fastest growing economy and I would only like to say that citizens should take advantage of it. म्हणजे आपली अर्थव्यवस्था मोदींच्या नेतृत्वाखाली वाढतेय म्हणून माझी संपत्ती जी आहे ती 20 पटींनी वाढलेली आहे. मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांची संपत्ती अवघ्या 6-7 वर्षामध्ये 20 पटीनं वाढलेली आहे आणि ती यांची बघा 124 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ होतीये म्हणून आपल्या सगळ्यांचं उत्पन्न एका दुप्पट तरी झालेलं आहे का? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते, ती गोष्ट तर राहिली बाजूला, पण इथं यांची संपत्ती वाढल्यानंतर त्याचा हवाला काय आहे तर देशाची इकॉनॉमी वाढतीये आणि प्रत्येक जणाने याचा फायदा घेतला पाहिजे. मकरंद नार्वेकरांनी सांगितलं पाहिजे की हा नेमका काय फॉर्म्युला आहे आणि कुठला फायदा घेण्यामध्ये सामान्य नागरिक कमी पडतोय. मोदी एवढी अर्थव्यवस्थेची प्रगती करतायत आणि त्याच्यामध्ये सामान्य माणसाला स्वतःची प्रगती करून घेता येत नाहीये जी तुम्ही करताय. याचा फॉर्म्युला खरंच त्यांनी एकदा सांगायला पाहिजे. आता हा जो आकडा आहे 124 कोटी रुपयांचा तो किती मोठा आहे तर महाराष्ट्राच्या विधानसभेतले जे आमदार आहेत, जे सर्वाधिक 5-6 श्रीमंत आहेत, त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त संपत्ती मकरंद नार्वेकरांची दिसतीये. मुंबईतला एक नगरसेवक, मुंबई नगरपालिकेचं बजेट जे आहे BMCचं 74,000 कोटी रुपये, कुठल्या राज्यापेक्षा सुद्धा जास्त बजेट आहे आणि इथल्या एका नगरसेवकाची ही ताकद आहे बघा. म्हणजे महाराष्ट्राच्या आत्ता झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण होते तर ते होते भाजपचे पराग शहा, जे घाटकोपर पूर्वचे आमदार आहेत. त्यांची संपत्ती किती होती? 3,383 कोटी रुपये.
आणि त्यांच्या बाबतीत पण बघा 2009मध्ये पराग शहांची संपत्ती 500 कोटी रुपये होती आणि ते अर्थातच ते स्वतः बिल्डर आहेत, त्यामुळं रिअल इस्टेट होल्डिंग, बिझनेस व्हेंचर ह्याच्यामुळं त्यांची संपत्ती जी आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्याच्यानंतर नंबर होता पनवेलचे भाजपचेच आमदार प्रशांत ठाकूर 475 कोटी रुपये. त्याच्यानंतर मंगल प्रभात लोढा 447 कोटी रुपये. हे तीनही भाजपचेच आहेत, याच्यामध्ये योगायोगच असेल केवळ. त्याच्यानंतर आहेत प्रताप सरनाईक शिंदे गटाचे 199 कोटी आणि मग काँग्रेसचे विश्वजित कदम ज्यांची संपत्ती होती 115 कोटी रुपये. हे मी तुम्हाला आकडे 2024च्या विधानसभेतले सांगतोय. विश्वजित कदमांची जाहीर संपत्ती 115 कोटी रुपये आणि मकरंद नार्वेकर यांची संपत्ती 124 कोटी रुपये आहे. आता या यादीमध्ये अजून काय दिसतंय तर जे उमेदवार आहेत त्यातले जवळपास 35% उमेदवार जे आहेत ते करोडपती आहेत. नार्वेकर यांच्याच वहिनी राहुल नार्वेकरांच्या हर्षिता नार्वेकर यांची संपत्ती किती आहे तर त्यांची आहे 63 कोटी रुपये. आणि हर्षिता नार्वेकर या सुद्धा नगरसेवक होत्या. त्यांची संपत्ती पण किती वाढली आहे बघा. 2017मध्ये 10.74 कोटी रुपये होती, ती 63 कोटी रुपये त्यांची झालेली आहे. याच्यासोबतच जे इतर श्रीमंत उमेदवार आहेत त्याच्यामध्ये समाधान सरवणकर जे शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर ज्यांचा माहीममध्ये पराभव झाला यावेळी, समाधान सरवणकर यांची संपत्ती किती आहे तर 46 कोटी रुपये. आणि यांची पण वाढ बघा. 2017मध्ये 9.43 कोटी रुपये होती, ती आता वाढून 46 कोटी रुपये झालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब म्हणजे शिवसेना ज्यावेळी एकत्रित होती त्यावेळी शिवसेनेच्या पहिल्या महिला महापौर मुंबईच्या श्रद्धा जाधव यांची जी संपत्ती आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 2009 ते 12 या काळामध्ये त्या महापौर होत्या आणि त्यांची संपत्ती 46 कोटी रुपये आहे. याच्यासोबत इतर जे आहेत चर्चेत असलेले उमेदवार किशोरी पेडणेकर मुंबईच्या माजी महापौर होत्या, त्यांची संपत्ती 5,26,00,000 रुपये आहे. 2017मध्ये ती 1,61,00,000 रुपये होती. माजी महापौर विशाखा राऊत त्यांची संपत्ती सध्या 21 कोटी रुपये आहे. यामिनी जाधव यांच्याबद्दल तर फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यांची संपत्ती आत्ता 14,17,00,000 रुपये आहे आणि त्या विधानसभेच्या वेळी जेव्हा निवडणूक लढल्या होत्या अगदी वर्षभरापूर्वी तेव्हा ती 10,10,00,000 होती. म्हणजे एकाच वर्षामध्ये 4 कोटींची वाढ, जवळपास 40% वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली आहे. यामिनी जाधव एकमेव उमेदवार आहेत, लोकसभा लढल्या, विधानसभा लढल्या, आता नगरसेवक पदाची निवडणूक लढत आहेत आणि त्यांची संपत्ती तर वाढीच्या दृष्टीनं किती इंटरेस्टिंग आहे बघा. आता नील सोमय्या 9 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांची मागच्या वेळेची 2017मधली संपत्ती जी आहे ती 1,99,00,000 रुपये आहे आणि 8 वर्षात त्यांची वाढ 7 कोटींनी झालेली आहे. म्हणजे प्रत्येक वर्षाला त्यांची सुद्धा संपत्ती 7 कोटींनी वाढलेली आहे. किरीट सोमय्या यांचे पुत्र आहेत. किरीट सोमय्या एरवी इतरांच्या आकड्यांवरती फार बारकाईने लक्ष ठेवून असतात, कुठं काय कसं काळेबेरे होतंय. इथं सगळं पारदर्शकपणे झालेलं आहे का हे खरं तर त्यांनी सांगायला पाहिजे. दुसरे आहेत तेजस्वी घोसाळकर. त्यांची संपत्ती आहे 5 कोटी रुपये आणि याच्या आधी 25,00,000 रुपये त्यांची संपत्ती होती. अर्थात त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांचं निधन झालं, हत्या झाली, त्यामुळे कदाचित त्यांच्या नावावरती ही संपत्ती झालेली असावी. रवी राजा काँग्रेसमध्ये होते, आता भाजपमध्ये गेलेले आहेत. 10,12,00,000ची संपत्ती. असे सगळे हे संपत्तीचे आकडे आहेत. मुंबईचा नगरसेवक साधारणपणे 8-9 हजारांच्या मतांनी सुद्धा म्हणजे तेवढी जरी मतं पडली तरी तो निवडून येतो, अशा पद्धतीची परिस्थिती मागच्या निवडणुकीमध्ये साधारण आपल्याला ॲव्हरेज दिसलेली आहे. आणि या 8-9 हजार मतांसाठी जेव्हा ते निवडून येतात, मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये पोहोचतात, तेव्हा त्यांच्या संपत्तीचे हे आकडे आहेत की जे आमदारांच्या संपत्तीला सुद्धा लाजवतील असे आहेत. आता जशी संपत्ती यांची वाढलेली आहे त्या बदल्यात मुंबईकरांना नेमकं काय मिळालं, मुंबईकरांच्या सुविधा तेवढ्या प्रमाणामध्ये वाढल्या का, याचा विचार तिथल्या त्यांच्या
मतदारांनी करणं आवश्यक आहे. पण एकूणच या निवडणुकीमधला हा जो आकडा आहे शपथपत्रांचा तो फार इंटरेस्टिंग आहे आणि 124 कोटीपर्यंत आपले नगरसेवकच पोहोचू लागलेले आहेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या कमेंट्स आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.